नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने सार. ऑगस्ट महिना. आनंद समाधान. 24 ऑगस्ट. जेथे संत तेथे आनंद व समाधान असणारच. काही संत वरून अज्ञानी दिसतात, पण अंतरंगी ज्ञानी असतात. खरोखर संतांची बाह्य अंगावरून पुष्कळदा ओळख पटत नाही. संतांचे होऊन राहिल्याने किंवा त्यांनी सांगितलेल्या साधनात राहिल्यानेच त्यांना नीट ओळखता येईल. मनातले विषय काढून टाकले म्हणजे संतांची प्रचिती येईल. आपले दोष जोपर्यंत नाहीसे होत नाहीत किंवा लोकांचे दोष दिसणे जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत संतांची पूर्ण ओळख आपल्याला होणार नाही. संतांचे दोष दिसणे म्हणजे आपलेच दोष बाहेर काढून दाखवण्यासारखे आहे. जिथे संत आहे तिथे आनंद आणि समाधान असते. पण तो सामान्य माणसासारखाच वागतो आणि तसे दिसत असल्यामुळे आपल्याला ओळखता येत नाही. संतांना जे आवडते ते आपल्याला आवडणे म्हणजेच त्यांचा समागम करणे होय. मी करतो हे बंधनाला कारण असते. ते नाहीसे करणे म्हणजे गुरूंचे होणे असे समजावे. कधी चुकतो, कधी बरोबर असतो तो साधक समजावा आणि जो नेहमी बरोबर असतो तो सिद्ध समजावा. नुसते इंद्रिय दमन हे सर्वस्व मानू नये. ते ज्याच्याकरता आहे त्याचे अनुसंधान पाहिजे. जो भगवंताविषयी सांगेल तोच खरा संत. संत जो बोध सांगतात त्याचे आपण थोडे तरी आचरण करावे. भगवंताचे अधिष्ठान ठेवून प्रत्येक कर्म करावे. जिथे भगवंताचे स्मरण तिथे माया नाही. जिथे माया अभिमान आहे तिथे भगवंत नाही. दानाचेही महत्त्व आहेच. भगवंतच खरा श्रीमंत दाता आहे. संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत म्हणून ते संत झाले म्हणजे देव स्वरूप बनले. काही बोलायचे असल्यास, सांगायचे असल्यास, शेअर करायचे असल्यास, मन मोकळे करायचे असल्यास कमेंट करा. आनंदात राहा. धन्यवाद.